ओम सतनमो जय आदेश गुरु जी को आदेश बड़े बाबा दादा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु मत्स्येंद्रनाथ साहब को आदेश चैतन्य सिद्ध सद्गुरु शंभूजेत गुरु गोरक्षनाथ महाराज को आदेश अलख निरंजनादेश। आजच्या या भागामध्ये आपण आता येणार जे मोठे पर्व आहे ज्याला आपण दिवाळी म्हणतो, मग ही दिवाळी कशी साजरी केली गेली पाहिजे किंवा दिवाळीची जी पहिली अंघोळ ज्याला आपण अभ्यंग स्नान म्हणतो, मग अभ्यंग स्नान याचं महत्त्व, याच्या मागे असलेले शास्त्र आणि खऱ्या अर्थी अभ्यंग स्नान करण्याचा विधी काय आहे, हे सर्वोत्तम ज्याला आपण म्हणू की प्राचीन गोष्टी कशा पद्धतीने आपल्या ग्रंथामध्ये नमूद आहेत, त्या कशा पद्धतीने आपल्या ऋषीमुनींनी सांगितलेले आहेत त्याच्यावरती मार्गदर्शन करणारा हाच व्हिडिओ खास करून होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्णपणे पाहण्याचा प्रयत्न करा। निश्चितपणे दिवाळी पर्वाचं सुरू होणारी ही जी सिरीज म्हणा किंवा हा जो पहिला व्हिडिओ आहे हा तुमच्या ज्ञानामध्ये अवश्यपणे भर पाडेल। सर्वप्रथम आधी आपण हेच समजून घेऊया की दिवाळीची जी पहिली अंघोळ आहे की ज्याला आपण अभ्यंग स्नान म्हणतो, हे नक्की कोणत्या तारखेला येत आहे। व्हॉट्सअपद्वारे विचारणंसुद्धा अशी करण्यात आलेली आहे की गुरुजी दिवाळी नक्की 31 तारखेला पहिली अंघोळ आहे की 1 तारखेला आहे, कारण पंचांगामध्ये सुद्धा 2 वेळेस अभ्यंग स्नान असं दाखवले गेलेलं आहे। म्हणजे दिनांक 31 ऑक्टोबरला सुद्धा अभ्यंग स्नान दाखवले गेलेलं आहे आणि 1 तारखेला सुद्धा अभ्यंग स्नान असं लिहिलेलं पंचांगामध्ये वर्णित आहे। मग नक्की अभ्यंग स्नान करण्याचा दिवस नक्की कुठला आहे त्याच्याबद्दल सर्वप्रथम आपण मार्गदर्शन करूयात। पंचांगाप्रमाणे जर पाहिलं तर दिनांक 31 ऑक्टोबरला नरक चतुर्दशी अभ्यंग स्नान हे दाखवलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी लक्ष्मी कुबेर पूजन आहे त्या दिवशी सुद्धा अभ्यंग स्नान असं लिहिलेलं आहे। मग खरी दिवाळी नक्की सुरुवात कधी होत आहे, त्याच्यामागे शास्त्र काय आहे हे आता आपण समजून घेऊयात। सर्वप्रथम आपण हे समजून घ्या की दिवाळीची जी पहिली अंघोळ केली जाते ही केली जाते नरक चतुर्दशी या दिवशी। चतुर्दशी आणि त्याच्यामध्ये नरक चतुर्दशी या तिथीला खूप मोठं महत्त्व आहे। खऱ्या अर्थी दिवाळीचा जो सण आहे, उत्सव आहे, हा या नरक चतुर्दशीपासून सुरुवात होतो। बरं, दुसरी नरक चतुर्दशी असून उपयोग नाही, त्याच्यामध्ये नक्की योग हे कोणत्या पद्धतीने यावे लागतात ते आता आपण समजून घेऊयात। पहा, ज्या दिवशी चतुर्दशी ही तिथी असेल आणि चतुर्दशी तिथीबरोबर अमावस्या तिथीसुद्धा एकत्र ज्या रात्री येत असेल आणि खास करून स्वाती नक्षत्राचा योग हा एकत्रपणे या तिथीमध्ये येत असेल, त्या दिवशी खऱ्या अर्थी दिवाळीची सुरुवात असते किंवा दिवाळीचे जे अभ्यंग स्नान आहे हे प्रथम त्या दिवशी केले जाते। मग हा योग येत आहे दिनांक 31 ऑक्टोबर रोजी, ज्या दिवशी नरक चतुर्दशीची चतुर्दशी तिथीसुद्धा असणार आहे आणि ही चतुर्दशी तिथी जी आहे ही दुपारी 3:53 नंतर संपून अमावस्या तिथी ही लागणारी आहे। त्यामुळे दिनांक 31 तारखेची जी रात्र असेल ही संपूर्णपणे नरक चतुर्दशी म्हणजे चतुर्दशी आणि अमावस्या यांची एकत्र असलेली रात्र ही त्या दिवशी असणार आहे। त्याच अनुषंगाने जे नक्षत्र आहे, जे स्वाती नक्षत्र खास करून जे महत्त्व असते ते सुद्धा आपल्याला पहाटेच्या स्वरूपामध्ये आपल्याला याच दिवशी सापडणार आहे। त्याच्यामुळे दिनांक 31 तारखेला खऱ्या अर्थी नरक चतुर्दशी आणि दिवाळीची सुरुवात ही होणार आहे, ज्या दिवशी चतुर्दशी आणि अमावस्या तिथी एकत्र येत आहे। शिवाय स्वाती नक्षत्र हे सुद्धा आपल्याला पहाटेच्या स्वरूपामध्ये सापडत आहे। त्यामुळे पहिली अंघोळ कधी असेल तर दिनांक 31 ऑक्टोबरला, त्या दिवशी प्रथम स्नान म्हणजे अभ्यंग स्नान हे आपल्याला साजरं करायचं आहे, त्या दिवशी ते करायचं आहे। आता हा झाला प्रथम चरण। बरं, नरक चतुर्दशीच्या बाबतीमध्ये म्हटलं तर याला दुसरं महत्त्व काय आहे किंवा शास्त्रानुसार त्याचं वर्णन आम्हाला कुठे सापडते। शास्त्रामध्ये याचे वर्णन आपल्याला 2 स्वरूपामध्ये किंवा 2 याच्या वेगवेगळ्या कथा आपल्याला आढळतात। प्रथम चरण आहे की प्रभू श्रीकृष्णाने नरकासुराचा वध ज्या रात्री केला त्याला चतुर्दशी तिथी होती किंवा त्या दिवशी सुद्धा चतुर्दशी तिथी होती, त्यामुळे याला नरक चतुर्दशी असं सुद्धा म्हटलं जातं। कारण नरकासुराचा वध झाला त्यामुळे या चतुर्दशीला नरकाचं नाव म्हणजे नरकासुराचं नाव देण्यात आलेलं आहे। आणि ज्यावेळेस नरकासुराचा वध होत होता, नरकासुराचा वध केल्याच्या नंतर नरकासुराने प्रभू श्रीकृष्णाला वरदान मागितले की साक्षात तुम्ही भगवंताच्या रूपाने त्याचा वध केला, त्यामुळे हे भगवंता श्रीकृष्णा या चतुर्दशीला आशीर्वाद असा दे की जी व्यक्तिरेखा या चतुर्दशीच्या कालखंडामध्ये नरकाच्या प्रहरामध्ये म्हणजे सूर्योदय होण्याच्या पूर्वी जो व्यक्तिरेखा उठेल किंवा जे देवतांचं पूजा पाठ या गोष्टी करेल तर अशा व्यक्तिरेखेला नरकांच्या यातनेपासून मुक्तता दे, असा वरदान तुम्हाला दे, असा नरकासुराने वरदान प्रभू श्रीकृष्णांना मागितलेलं आहे। आणि याच्या बदल्यात प्रभू श्रीकृष्णांसुद्धा वरदान नरकासुराला दिलेलं आहे की जो व्यक्तिरेखा या नरक चतुर्दशीला खास करून सूर्योदय म्हणजे सूर्य महाराज उगवण्याच्या पूर्वी जो व्यक्तिरेखा आंघोळ करून देवाचे पूजापाठ करेल त्याला नरकाची यातना ही भोगावी लागणार नाही, असा वरदानसुद्धा या तिथीला प्रभू श्रीकृष्णांचं आहे। त्यामुळे या नरकासुराच्या वध केलेल्या तिथीला नरक चतुर्दशीसुद्धा म्हणतात। हे प्रथम प्रमाण आहे। दुसरं प्रमाण किंवा शास्त्रामध्ये जो उल्लेख आम्हाला कुठे मिळतो ते आता आपण पाहूयात। याचा दुसरा प्रमाण आम्हाला सापडतो प्रभू महाविष्णूंच्या वामन अवतारामध्ये। असं म्हणतात की ज्या वेळेस वामन अवतार हे प्रकट झाले, वामन अवतारांनी जे दैत्यराज बली होते या बलीराजाला 3 पग जमीन हे दान स्वरूपामध्ये मागितली। बरं, आता वामन अवतारामध्ये 3 पग जमीन दान ज्या वेळेस मागितली गेली किंवा ज्या दिवशी वामन अवतार झाला त्यांनी जे प्राकट्यकरण केलं, ज्याला आपण म्हणू की अति काय विशाल असा देह धारण केला,
त्यावेळेस या बलिराजाने जे 3 पग भूमी या वामन देवतेला दिली, तर ही 3 पग भूमीमध्ये संपूर्ण ब्रह्मांड, संपूर्ण पृथ्वी ह्या 3 पगांमध्ये म्हणजे 3 पावलांमध्येच वामन अवताराने हे व्याप्त केली. परंतु ही जमीन व्याप्त करत असताना त्या वामन देवतेला म्हणजे वामन अवताराला सुद्धा 3 दिवस गेले असे याच्यामध्ये उल्लेख येतो. 3 दिवसाच्या कालखंडामध्ये संपूर्ण चराचर पृथ्वी, आकाश, ब्रह्मांड, पाताळ हे वामन देवतेने या 3 दिवसाच्या कालखंडामध्ये व्याप्त केले. मग हे व्याप्त केल्याच्या नंतर प्रसन्न मुद्रेने ज्यावेळेस वामन अवताराने राजा बलीला वरदान मागण्यासाठी सांगितले, ज्या दिवशी किंवा ज्यावेळेस हा 3रा पाय वामन देवतेने राजा बली यांच्या डोक्यावरती ठेवला, तर या राजा बलीने प्रभू वामन देवतेकडे असा वरदान मागितला की हे प्रभू, ह्या 3 दिवसाच्या कालखंडामध्ये जे आकाश, पाताळ, संपूर्ण ब्रह्मांड हे तुम्ही व्याप्त केले, या व्याप्त करण्यासाठी तुम्हाला 3 दिवसाचा वेळ गेला. मला तुम्ही वरदान स्वरूपामध्ये हे वरदान द्या की ज्या सृष्टीवरती, ज्या चराचर विश्वावरती माझं संपूर्णपणे राज्य होतं, तर संपूर्ण वर्षाच्या कालखंडामध्ये मला नरक चतुर्दशीपासूनचे जे 3 दिवस असतील हे राज्य परत एकदा तुम्ही मला द्या, असं वरदान राजा बलीने वामन देवतेला मागितले. आणि याच्याच मोबदल्यामध्ये थोडक्यामध्ये भगवान विष्णूने म्हणजे वामन अवताराने असा वरदान राजा बलीला दिलेला आहे की नरक चतुर्दशीपासून पुढचे 3 दिवस म्हणजे नरक चतुर्दशी, 2nd डे आणि 3rd डे म्हणजे 3रा दिवस, ज्या दिवशी आपण बली प्रतिपदा पाडवा हा योग किंवा हा सण किंवा उत्सव हा साजरा करतो, हे 3 दिवसाच्या कालखंडामध्ये राजा बली हा संपूर्ण पृथ्वीवरती येत असतो. आणि संपूर्ण पृथ्वी जी पहिल्याच्या काळामध्ये ही राजा बलीची होती, हे 3 दिवसाचं राज्य परत एकदा संपूर्ण वर्षामधलं 3 दिवसाचं राज्य हे प्रभू विष्णूने म्हणजे वामन अवतारांनी ह्या बलीला देण्याचं वरदान देव केलेलं आहे. त्याचबरोबर राजा बलीला असं सुद्धा वरदान किंवा राजा बलीने असं सुद्धा एक वरदान मागितला की जो व्यक्तिरेखा या माझ्या पृथ्वीवरती या 3 दिवसाच्या कालखंडामध्ये नरक चतुर्दशी ते दीपावलीचा पाडवा या 3 दिवसाच्या कालखंडामध्ये जो व्यक्तिरेखा या संपूर्ण पृथ्वीवरती जेवढ्या जास्त प्रमाणामध्ये दीपदान करेल, दिवा लावेल, जास्तीत जास्त झगमगाट करेल, त्या व्यक्तिरेखेवरती अवश्यपणे तुमची पत्नी म्हणजे भगवान विष्णूची पत्नी ह्या महालक्ष्मी माता लक्ष्मीचा आशीर्वाद त्याच्यावरती असावा, त्याच्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन व्हावे, असं सुद्धा वरदान हे वामन देवतेला या बलिराजाने मागितलेले आहे. त्यामुळे हे वरदान राजा बलीला साक्षात महाविष्णूचे म्हणजे वामन अवताराचे आहे की 3 दिवसाच्या राज्यामध्ये जो व्यक्तिरेखा दीपदान करेल, दिवा लावेल, त्याच्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होईल. त्यामुळे ही प्रथा आहे की नरक चतुर्दशीपासून जो पहिला दिवा आहे किंवा ज्याला आपण म्हणू पहिला दिवा म्हणण्यापेक्षा असं नरक चतुर्दशीपासून खऱ्या अर्थी ही दिवाळीची सुरुवात होते, तर दीपावलीचा जो पाडवा आहे हा 3 दिवसाचा कालखंड खास करून खूप मुख्य प्रमाणामध्ये मांडला गेलेला आहे. त्यामुळे आपण या 3 दिवसाच्या कालखंडामध्ये जास्तीत जास्त देवधर्म करणे, घरातल्या देवतांची पूजा करणे, घरामध्ये दिवा आरासायची करणे, घरामध्ये शांतता ठेवणे, सुख समृद्धी येण्यासाठी माता लक्ष्मीचे पूजन करणे हे विशेष महत्त्व या 3 दिवसांसाठी मांडले गेलेलं आहे. आता या धावपळीच्या युगामध्ये किंवा या वर्तमान स्थितीमध्ये किंवा ज्याला म्हणू की आता जी लाईफस्टाईल बदलत चाललेली आहे, ॲडव्हान्स राहणीमान आता लोकांचं होत चाललेलं आहे, त्यामुळे बरेच व्यक्तिरेखा किंवा इव्हन जे न्यू जनरेशन आहे ते वर्तमान स्थितीमध्ये या सर्व गोष्टींना मानत नाही, धर्मशास्त्रांप्रमाणे आचरण करत नाही, संस्कृतीचं जतन त्याच्यामुळे होऊ शकत नाही. ह्या सर्वांना माझं सांगणं आहे की आपल्याला वर्षभरामध्ये भले कोणत्या दिवशी तुम्हाला पहाटे उठणं होत नसेल, कारण ब्रह्ममुहूर्तावरती उठणे, त्यामध्ये साधना करणे याच्यासाठी सुद्धा आपले एक पद्धतीचं नशीब असावं लागते, तेवढे योगसुद्धा आपले बलवत्तर असावे लागतात, तेवढं भक्तिमार्गामध्ये आपलं मनसुद्धा हे आकर्षित असावे लागते. त्याच्यासाठी सुद्धा ब्रह्माची किंवा ज्याला आपण म्हणू की ईश्वराची वरद असतं त्या व्यक्तिरेखेच्या, त्या साधकाच्या, त्या भक्ताच्या डोक्यावरती असावं लागतो ह्या सर्व सेवा करून घेण्यासाठी सुद्धा. पण ज्या व्यक्तिरेखेंना आजपर्यंत किंवा वर्षभरामध्ये कधीही पहाटे उठता आलेलं नाही आहे किंवा कोणत्याही कारणास्तव त्यांना उठता येत नसेल, तर अशा व्यक्तिरेखेने खास करून या नरक चतुर्दशीच्या दिवशी तरी अभ्यंग स्नान हे अवश्य करावे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की सूर्योदयापूर्वी अवश्यपणे व्यक्तिरेखेने अभ्यंग स्नान करणे हे खूप महत्त्वाचं आहे, ज्यामुळे निश्चितपणे आपल्या पापाचा क्षय होतो, पुण्याची प्राप्ती आपल्याला होते. आणि असंही म्हणतात की अभ्यंग स्नानाच्या दिवशी जो वरदान बलीला देण्यात आलेलं आहे, हे वरदान स्वरूपामध्ये जे आपण म्हणूयात की अभ्यंग स्नान करताना जे आपल्याला उठणं लावलं जातं, तेल लावलं जातं, या तेलाच्या स्वरूपामध्ये साक्षात माता लक्ष्मी ही निवास करते असं सुद्धा शास्त्रामध्ये वर्णन आहे. त्यामुळे जो व्यक्तिरेखा अभ्यंग स्नानापूर्वी अंगाला तेल लावतो, त्या तेलामध्ये माता लक्ष्मीचं वरदान असो, सूक्ष्म रूपाने माता लक्ष्मीची शक्ती ते तेलाला प्राप्त झालेली असते. जे अभ्यंग स्नानाचं तेल आपण लावल्यानंतर, उठणं लावल्यानंतर जे आंघोळ आपण डोक्यावरून करतो, त्या पाण्यामध्ये सुद्धा गंगा मातेचा म्हणजे गंगा नदीचा प्रादुर्भाव हा झालेला असतो. गंगा नदीचा आशीर्वाद आहे अभ्यंग स्नानाच्या दिवसाला की जो व्यक्तिरेखा अभ्यंग स्नानामध्ये सूर्योदयापूर्वी जो स्नान करेल, त्या स्नानामध्ये मी सूक्ष्म रूपाने का होईना मी तिथे उपस्थित असेल. म्हणजे जो व्यक्तिरेखा अभ्यंग स्नान करेल त्याला गंगा स्नानाची सुद्धा पुण्याची प्राप्ती होते, हे सुद्धा शास्त्रामध्ये वर्णन आहे. त्यामुळे आपण सर्वांनीच प्रयत्न केला पाहिजे, घरातल्या लहानांपासून थोरा मोठ्यापर्यंत म्हणा किंवा घरातले जे वृद्ध व्यक्ती आहेत त्यांनी सुद्धा की या संपूर्ण वर्षामध्ये येणारी जी नरक चतुर्दशी आहे, खास करून जे आपल्या सनातन संस्कृतीने सांगितलेलं आहे, धर्मशास्त्रामध्ये जे वर्णन आहे, अशा या पुण्यपावन असलेल्या तिथेमध्ये अभ्यंग स्नान करण्याचं आणि अभ्यंग स्नान करून आपले जे देवता आहेत, जे देवी आहेत घरामध्ये आपण ज्यांना पूजतो भजतो, ह्या सर्व सात्विक देवतांना
या उच्च कोटीच्या देवी देवतांची पूजा करणे, अनुष्ठान करणे, स्तोत्र असेल, कवच असेल याचं पाठ करणे याला निश्चितपणे महत्त्व आहे. त्यामुळे प्रयत्न करा की अभ्यंग स्नान करण्याचा किंवा या नरक चतुर्दशीमध्ये जी माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे ती फॉलो करण्याचा. निश्चितपणे याद्वारे केलेल्या क्रियेमुळे हे तुमच्या पुण्यामध्ये सुद्धा भर पडेल आणि जे ज्ञान तुम्हाला प्राप्त झाले ह्या ज्ञानाद्वारे तुम्हाला तुमच्या परिवाराला सुद्धा याचा फायदा हा निश्चितपणे होणार आहे. आता दीपावलीची लक्ष्मीपूजन किंवा भाऊबीज याच्यावरती सुद्धा मी अनेकशे काही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे. जी गुप्त माहिती आजपर्यंत समाजामध्ये पोचली होती ते पोहोचवण्याचा प्रयत्न हा चॅनलच्या माध्यमातून यापूर्वी पण राहिलेला आहे, येणाऱ्या काळामध्ये सुद्धा राहणार आहे. त्यामुळे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशा नवीन माहितीमध्ये, नवीन व्हिडिओसोबत. सर्वांना सर नमो गुरुजी. शालक निरंजन.